या ठिकाणी बरेच मान्यवर बोलले, परंतु अद्याप मुद्दा काही सुटला नाही. SC वर्गीकरण व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे, मुद्दा तसाच आहे. जाणून घेऊ नेमाडे साहेब यांच्याकडून नेमकं SC मधील उपवर्गीकरण व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे, काय सांगा? सर्वप्रथम भारतीय राज्यघटने शिल्पकार महामानव परमपूज्य बोधिसत्व विश्वकर्मा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेराजे छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी थांबी. आता आपण डायरेक्ट मुद्द्याला हात घालू, कारण सर्वात महापुरुषाला वंदन करून मी उपवर्गीकरण हे जाहीर व्हावे व इतर राज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्राही लागू व्हावे आणि उपवर्गीकरणाचं जाहीर समर्थन करतो. उपवर्गीकरणाची पार्श्वभूमी आपण जर पाहिली तर उपवर्गीकरणाचा मुद्दा 1 ऑगस्ट 2024 रोजी जो आलेला निर्णय तेव्हापासून सुरू झाला असा विषय नाही. एक कित्येक वर्षापासून मात्र समाज व इतर घटक जे लाभ वंचित आहेत, हा घटकांचा मुद्दा आहे की आरक्षण आज शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाही, आमच्यापर्यंत आरक्षणाचा लाभ आम्हाला मिळत नाही. मग सर्वांना आरक्षणाचा समान लाभ मिळावा म्हणून आरक्षणाची ही मागणी समोर आलेली आहे. सर्वात प्रथम आपला देश हा घटक राज्याचा देश आहे आणि आपल्या देशामध्ये प्रथम आरक्षण उपवर्गीकरण हे 1975 साली 5 मे 1975 साली पंजाबचे माजी भारताचे राष्ट्रपती व पंतप्रधान ज्ञानी जैल सिंग यांनी त्यांच्या राज्यामध्ये सर्वप्रथम 1975 साली आरक्षण उपवर्गीकरण लागू केलं. त्यांनी अ आणि ब असे 2 गट आरक्षण वर्गीकरणात केले. नंतर 1994 साली हरियाणा सरकारने तिथलचे मुख्यमंत्री भजनलाल यांनी अ आणि ब या आरक्षणाचे असे 2 गट केले. नंतर तिसरं राज्य आंध्र प्रदेश चंद्रबाबू नायडू यांनी 1997 साली आरक्षण उपवर्गीकरण व्हावं असा एक जाहीर त्याचा एक नियमावली तयार केली व 2000 साली आरक्षण हे जाहीर केलं. मग इतर हा देश संघराज्याचा देश आहे. जर इतरले राज्य भारत हा संविधानिक आहे, संघराज्य देश आहे, कारण आपल्या देशामध्ये हुकुमशाही नसून लोकशाही चालते. मग ज्या राज्यामध्ये आपला भारत देशाचे राज्य आहेत, पंजाब असो, हरियाणा असो, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या 5ही राज्याने उपवर्गीकरण समर्थन केले आहे व आपल्या राज्यामध्ये त्या प्रमाणात आरक्षण वाटून दिलेलं आहे. आरक्षण म्हणजे कुठल्याही समाजावर तुम्ही म्हणता की आरक्षण कोणी खाल्लं, कोणी जर म्हणलं की आरक्षण खाल्लं ते काय होणार नाही. बाबासाहेबांना समानता सांगितली होती. 59 बाबासाहेबांनी जी साखळी गोळा केली त्याच्यामध्ये कोणी बाबासाहेबांना आमंत्रण दिलं नव्हतं की आमचा त्याच्यामध्ये समावेश करा. बाबासाहेबांना वाटलं की जे लाभ वंचित घटक आहे, अन्न, वस्त्र आणि निवारा यामधून जे वंचित आहेत त्यांच्यापर्यंत शिक्षण गेलं पाहिजे, ते घटकात आले पाहिजेत, ते प्रवाहामध्ये आले पाहिजेत. शिफारस तुम्ही म्हणता की रामनाथ साठेच्या नावानं, बाबासाहेबांच्या नावानं, बापूच्या नावानं तुम्ही शिफारस चालू करा, लोक महामंडळी सुरू करा. पण बाबासाहेबांना त्यावेळेस का नाही महामंडळ सुरू केली, आरक्षण का दिलं? बाबासाहेबांना माहित होतं उपेक्षित वंचित घटकाला जर सत्तेत आणायचं असेल, त्याला जर माणूस जगाचा अधिकार द्यायचा असेल तर त्याला आरक्षण भेटलं पाहिजे. आरक्षणामुळे आपल्या माणसं नोकरीला लागतील, रोज 4 चौकात मोठे मोठे साहेबाच्या संगतीला बसतील आणि संगतीला बसताना त्याला ज्ञान प्राप्ती होईल की जीवनामध्ये जगता असताना आपल्याला काय काय गोष्टी सुविधा लागतात त्याप्रमाणे जगता आल्या पाहिजेत. या देशामध्ये मातंग समाजाचा हा मुद्दा नसून वाल्मिक समाज, भंगिक समाज, खाटीक समाज, घोलिया, होलार, मादिगा असे अनेक मागासलेले समाज यांचा मुद्दा आहे की आपल्या देशामध्ये आरक्षण सुरू लागू झालं पाहिजे. का मागतो आम्ही आरक्षण? आज आम्ही वंचित आहोत. आज आमच्याकडे अन्न, वस्त्र, निवारा यासाठी आमची माणसाला देशोधडी फिरत आहेत. आज गावाचा विचार केला तर गावाचा 90% मराठा समाज आहे, 5% बौद्ध समाज आहे आणि 1% मातंग समाज आहे. 1% मातंग समाजामधलं 4 घरं, 2 घरं पुण्याला आहेत, 1 घर मुंबईला आहे, 1 घर गावामध्ये. गावामध्ये असताना एकमेकाचा पटत नाहीये, एक विचाराची साखळी आमच्यामध्ये नाहीये. विचार नाहीये, शिक्षण नाहीये, पैसा नाहीये, शेती नाहीये, संपत्ती नाही, अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या आमच्याकडे नाही आहेत. आम्ही इतक्या गोष्टी वंचित आहोत. आमची ही तळमळ म्हणजे केवळ आरक्षण उपयोगीकरण व्हावी कागदपत्र नसून ही रोजची जीवन जगायची प्रक्रिया आहे. आज मी सुद्धा ग्रॅज्युएट आहे, आज मी सुद्धा काही मार्गाने आज घरी आहे. मग आरक्षण कशाला पाहिजे आम्हाला? वेगळं आरक्षण द्या, संविधान बंद करा, संविधान बंद करा आणि कसं मागत नाही. आरक्षणामध्ये आमच्या वर्गात मागासलेले प्रमाण आहे, आमच्या लोकसंख्येप्रमाणे आमच्या वाटीची भाकर चतकोर घासकावर आम्हाला आमचा वाटून द्या, हीच आमची मागणी आहे. आणि मागणी संविधानिक आहे. या देशाचे 7 न्यायाधीश जेव्हा याच्यावर चर्चा करतात आणि 7 पैकी 6 न्यायाधीश म्हणतात की आपल्या देशामध्ये न्याय उपवर्गीकरण झालं पाहिजे, तेव्हा कुठे हा बदल समिती स्थापन होते आणि निर्णय आपल्या देशामध्ये मार्गाने चर्चा सुरू होते. पण ही तुम्हाला अजून सांगितलं मी की हा मुद्दा 1 ऑगस्ट 2024 नसून कित्येक वर्षापासून हा मुद्दा प्रलंबित आहे. पण कोणी
कोणी सरकारने किंवा कोणी मीडियाने हा मुद्दा तुम्ही झळकलेला नाही, पण जेव्हा हा निर्णय आला तेव्हा लोकांचे डोळे फुटले की काय सुरू आहे आरक्षण उपवर्गीकरण. इथच्या अगोदर आमच्या संघटनेने अनेक मोर्चे काढले, कुणी ते नागपूर पाय मोर्चा काढला, आंदोलनं केली, लोटांगणी केली. मात्र समाजाने नसून आमच्या इतर समाजातली बी भरपूर मोठा याच्यामध्ये त्याग आहे. कारण जो वंचित आहे त्याची मागणी आहे की आम्ही प्रवाहामध्ये आलो पाहिजे. बाबासाहेबांनी 1950ला संविधान दिलं, तेव्हा 59 जातींना समान न्याय दिला, पण तेव्हाची परिस्थिती आणि 2016ची परिस्थिती वेगळी आहे. ज्यांच्या पिढ्या 3 पिढ्या प्राध्यापक, शिक्षक, मुख्याध्यापक, जज यांच्या मुलांना आम्ही कशी स्पर्धा करावी. म्हणून आम्ही काय म्हणतो की आमच्या वाट्याचं जितकं आम्हाला मिळेल आमच्या हक्काचं आम्हाला वाटून द्या. आणि महाराष्ट्रामध्ये मी सरकारचं समर्थन करतो की इतक्या वर्षापूर्वी परवानगीचा मुद्दा हा केवळ या सरकारने केला. जाती त्याचा मुद्दा नाही, आम्ही संविधान बंद करा असं म्हणत नाही, पण आमच्या मागासलेप्रमाणे आमच्या लोकसंख्येप्रमाणे आम्हाला आरक्षण द्यावं अशी मी सरकारला मागणी म्हणतो. व आरक्षण उपवर्गणी काळाची गरज आहे व आरक्षणाचं मी जाहीर समर्थन करतो. जय भीम, जय लवजी. या ठिकाणी नेमाडे साहेब यांनी त्यांची विचार मांडली आणि विचार मांडत असताना आणि 1950ला संविधान लागू झालं आणि संविधान लागू झाल्यापासून 2026 पर्यंत मातंग समाजाची प्रगती झाली नाही असं त्यांचं मत आहे. परंतु अजून मी एक प्रश्न त्याला जोड प्रश्न विचारेन का मातंग समाजाला ज्यावेळेस आरक्षण लागू झालं 50ला आणि आरंभरेषा SC मधील 59 जाती असतील, सर्वांना आरंभरेषा एक होती का वेगवेगळी होती, काय सांगाल? आज आपण पाहिलं आपल्याकडे एखादा भिकारी आला तर आपण त्याला 2 रुपये देऊ त्याच्या टाकामध्ये टाकू का त्याला सांगू तुझे बाप शिकलं नाही, तुझी आई शिकलं नाही, तू मागेकार आला त्याला काढून देऊ, हा न्याय आहे का? जो वंचित आहे त्याला काहीतरी सोयी सुविधा दिलं त्याच्या ताट्यावर रुपये टाकला, हा न्याय आहे? ते तुम्ही सांगा. या ठिकाणी प्रश्न तसाच आहे, जाणून घेऊन पुढील मान्यवराकडून नेमकं SC मधील उपवर्गीकरण व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे, काय सांगाल सर? उपवर्गीकरण साहेब व्हायला पाहिजे, कारण ही मातंग समाजाची जी मागणी आहे ही रास्त आहे आणि ही संविधानिक मागणी आहे. जर ही मागणी संविधानिक नसती तर मातंग समाजाने ही मागणी केलीच नसती. कारण बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की जर मातंग समाजाला काही त्रास देण्याचे प्रयत्न करत असतील किंवा काही आरक्षणात असेल किंवा भांडण असेल तर बाबासाहेबांनी सर्वांना समान संधी दिली होती. आरक्षण हे प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे होतं, तर ते आरक्षण घराघरामध्ये पोहोचलं नाही. आपण जे म्हणतो की शिक्षण हे सर्वांनी घेतलं पाहिजे, बरोबर आहे, शिक्षण घेतलं तरच आपण नोकरीवर लागणार आहे, मान्य आहे आम्हाला. पण शिक्षण घेत असतानाही सुद्धा मातंग समाजाची मुलं घरी आहेत. याचा प्रश्न आता आम्हाला बी पडलेला आहे की मातंग समाजाची मुलं नोकरीला याच्यामध्ये का नाही? की मातंग समाज असंच नाही ना की डबडेच वाजवत बसते असा भाग नाही, असा काही वेगळा भाग नाही आहे. परंतु जर ही मागणी संविधानिक असेल तर ही मागणी होणारच आहे आणि जर संविधानिक नसेल तर ही मागणी होणार नाही. कित्येक वर्षापासून आमच्या मातंग समाजाचे स्वर्गीय गोखले साहेब असतील, स्वर्गीय मधुकररावजी कांबळे साहेब असतील, यांची हयात त्या गोखले साहेबांची आझाद मैदानावर गेली की आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे, मातंग समाजाला स्वतंत्र 8% आरक्षण मिळालं पाहिजे. ही त्यावेळेची मागणी, ही आत्ताची मागणी नाही. गेले कित्येक वर्षापासून ही मागणी प्रलंबित पडलेली आहे आणि आमची शासनाला विनंती आहे की ही मागणी तात्काळ वर्गीकरण या सरकारने लागू केलं पाहिजे. आणि आमचे आत्ताचे जे नेते आहेत अभ्यासपूर्वक बोलत आहेत. आमचे नेते अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊ साठे आहेत, आपले विष्णुभाऊ कसबे आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही जी गोरखे आमदार साहेब आहेत पुण्याचे, यांनी या सखोल चौकशी आणि या संविधानाचा सर्व अभ्यास करूनच ही मागणी रेटून धरलेली आहे. आणि जे आपण वर्गीकरणासाठी जे समर्थनार्थ मोर्चे काढत आहे ते हे मोर्चे काढण्याचं काम सरकारने पडू द्यायचं नव्हतं. आणि जे बौद्ध बांधव आहेत हे जे विरोधात मोर्चे काढतात ते याच्यावरती खर्च हा आपलाच चालला आहे. हे मातंग समाज काही श्रीमंत नाही का बौद्ध समाज श्रीमंत नाही, कोणी कोणाला रुपया देत नाही. परंतु हे सरकारने हे भांडणं कुठंतरी थांबवले गेले पाहिजे आणि संविधानिक जर मागणी असेल तर ही मागणी मान्य केली पाहिजे. नाही तर मग या मागणीला त्यांनी डायरेक्ट काय करायचं, बरखास्त करायचं का काय करायचं, पण त्यांनी जातीमध्ये ही तेढ निर्माण करू नये. कारण बौद्ध बांधवां ज्या वेळेस मातंग समाजाला अन्याय होते त्याच्या वेळेस बौद्ध बांधवच रस्त्यावर उतरतात, इतर 58 जातीपैकी कोणीही उतरत नाही. हे आम्ही बी गवाही देतो या गोष्टीची. कारण ज्या वेळेस मागावर कुठं वाड्या वस्तीमध्ये अन्याय होतो त्या वेळेस बौद्ध बांधव पाठीशी खंबीरपणे आमच्या उभं राहतात. त्यानंतर कंभार समाजावर जरी कुठं अन्याय झाला तरी बौद्ध बांधवच रस्त्यावर येतील. परंतु आज असा विषय झाला की या 59 जातीला काहीच घेणं देणं या विषयाचं पडलं नाही. या 59 जाती आपापल्या घराने एक वर्गीकरण झालं
चांगलं आहे म्हणतात आणि नाही झालं तरी चांगलं आहे. परंतु खऱ्या अर्थाने जर आपल्याला बाबासाहेबांचं संविधान या देशामध्ये टिकून ठेवायचं असेल आणि ही आंबेडकर चळवळ चालवायची असेल तर माझा एक बौद्ध बांधवांनाही एक हात जोडून विनंती आहे की मोठेपणानं तुम्ही सांगा. जर मातंग समाजाला वाटत असेल आरक्षणाच्या मुळे जर मातंग समाजाची प्रगती झाली नसेल आणि मातंग समाज वंचित राहिला असेल तर बौद्ध बांधवांनी मोठेपणानं सांगा आम्ही तुमच्या सोबत हे आरक्षण झालं पाहिजे. वर्गीकरण तुमचं काय होतं हे बघू नंतर त्याच्यातून आम्हाला बी कळलं की आरक्षण आपल्या फायद्याचं होतं का चुकीचं होतं. बौद्ध बांधव आपल्याला समजून का सांगत होता. आता बौद्ध बांधवांचा विषय असा येतो की बा आपल्यामध्ये जर वर्गीकरण झालं तर आपले फूट पडेल, पण फूट पडेल असा विषय नाहीये. मातंगावर जर अन्याय झाला तर बौद्ध बांधवच रस्त्यावर उतरणार आहेत आणि बौद्ध बांधवांना जर अन्याय झाला तर मातंग समाज त्यांच्या सोबत आहे असं या ठिकाणी खंबीरपणे सांगतो. थांबतो. जय भीम, जय लवजी, जय शिवराय. या ठिकाणी जे प्रभाकर आवरे त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले. महाराष्ट्रामध्ये कुठेही अन्याय झाला, अत्याचार झाला तर 59 जातीपैकी महार समाज म्हणजेच आत्ताचे बौद्ध समाज हेच उपस्थित राहतात आणि यांना साथ देतात. जाणून घेऊन पुढील मान्यवराकडून नेमकं SC वर्गीकरण व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे. आपल्यासोबत आहेत प्राध्यापक आबाराव वहा, यांच्याकडून जाणून घेऊ SC मधील उपवर्गीकरण व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे. काय सांगायचं आहे? सर्वप्रथम सर्व महापुरुषांना आणि संविधान निर्माते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. उपस्थित सर्व मान्यवर तथा संघर्ष दूतचे अरविंद भाऊ पाटोळे यांची टीम यांचं सर्वांचं धन्यवाद अभिनंदन करतो. वर्गीकरण व्हावं किंवा नाही, वर्गीकरण हे संविधानिक नाही. त्यामुळं लोकशाहीमध्ये प्रत्येक समाजाला मत मागण्याचा, विचार मागण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मातंग बांधव जर त्यांच्या संख्येच्या प्रमाणात जर आरक्षण मागत असतील तर ते लोकशाहीमध्ये चुकीचं नाही. परंतु संविधान देताना बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं होतं की संविधान मी ज्या लोकांच्या हातामध्ये देत आहे ते लोक माझे नाही. त्यामुळे न्यायपालिकेने काय निर्णय दिला आणि सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिला. बाबासाहेब आंबेडकरांना 26/11/1949ला जो काही सांगितलं आज ते तंतोतंत खरं ठरतोय. कारण जे काही सत्तेमध्ये बसले ते लोक आपले नाहीत. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं संविधान कितीही चांगलं किंवा वाईट असलं, राज्यकर्ते कसे आहेत त्याच्यावरती अवलंबून असते. राज्यकर्ते जर चांगले असले, संविधान कितीही वाईट असलं तरी ते चांगलं ठरू शकतं. संविधान कितीही वाईट असलं पण राज्यकर्ते जर चांगले असले तर ते चांगलं ठरू शकतं. संविधान जर चांगलं असेल पण राज्यकर्ते जर वाईट असतील तर ते संविधान वाईट ठरू शकतं. सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्यकर्ते वाईट आहेत. सर्वप्रथम सर्वांना सांगू इच्छितो, तथागत भगवान बुद्धाच्या काळामध्ये वर्णव्यवस्था नव्हती. सिंध, आदित्य, त्याच्यानंतर नागवंशी, सूर्यवंश असे 10 वंश होते. 3ऱ्या शतकामध्ये गुप्तवंश आणि शुंगवंश यांनी वर्णव्यवस्था चालू केली. 6व्या शतकामध्ये भागरवा ऋषीने मनुस्मृती लिहिली. 1185ला मोहम्मद घोरीने भारतावर आक्रमण केलं. 1220ला तक्षशिला, नालंदा आणि विक्रमशिला हे विद्यापीठं जाळण्यात आले. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मनुस्मृती या देशामध्ये लागू झाली, जात व्यवस्था सुरू झाली. तोपर्यंत या भारतामध्ये जात व्यवस्था नव्हती. 1100 नंतर या देशामध्ये अराजक सुरू झाला. त्यानंतर 18व्या शतकात क्रांती सुरू झाली. 1818ला पहिला इतिहास घडला. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास आला. बाबासाहेब आंबेडकरांनी 1932ला पुणे करारामधून तुम्हा सर्वांना समूहाला आरक्षण दिलेलं आहे, एका जातीला. आता प्रश्न असा आहे की आम्हाला प्रगती झाली पाहिजे. प्रगती शिक्षणानं होते, अंधश्रद्धेनं होत नाही. आधी त्यांना अंधश्रद्धा सोडावी लागेल. या देशामध्ये जी सध्या राज्यकर्ते जमात आहे त्यांचं एकच उद्दिष्ट आहे की भांडण कसे लागतील. ओबीसी वर्सेस मराठा, बंजारा वर्सेस आदिवासी, मातंग वर्सेस बौद्ध हा जो वाद पेटवण्याचं काम चालू. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये मातंग बांधव आंदोलन करीत आहे की आम्हाला वर्गीकरण होऊन आरक्षण मिळालं पाहिजे. परंतु भाजपमध्ये एकही व्यक्ती भाजपच्या विरोधामध्ये बोलू शकत नाही, एवढा दबदबा भाजपमध्ये आहे. तरी सुद्धा अमर साबळेंनी काल स्टेटमेंट दिलं वर्गीकरण झालं नाही पाहिजे. जर अमर साबळे म्हणत असेल की वर्गीकरण झालं नाही पाहिजे, कसबे, इंचे, खंडारे हे काही मातंग समाजाचे नेते आहेत, साठे हे आरक्षण मागतायत,
आरक्षण मागण्यासाठी यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला संघाने खूप सहकार्य दिलं. हे शब्द सचिन साठेचे आहेत. आज रोजी अमर साबळे जर पुढे आले याचा अर्थ स्पष्ट आहे की पहिली टीम मातंग बांधवाची फडणवीस साहेबांनी पुढे केली आणि अमर साबळेला सुद्धा आता फडणवीस साहेबांनी पुढे केली. दोन समाजामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये संघर्ष अजून त्यांना दिसत नाही. त्यांना संघर्ष हवा आहे. माझं असं मत आहे की 2026-27ची जातनीय जनगणना करावी, कारण अनुसूचित जातीची लोकसंख्या आता 19% पोहोचली आहे. जातनीय जनगणना करून प्रत्येक जातीला त्यांच्या संख्येच्या प्रमाणात राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे, शैक्षणिक आरक्षण मिळालं पाहिजे, नोकरीचं आरक्षण मिळालं पाहिजे आणि पदवीचं आरक्षण मिळालं पाहिजे आणि महामंडळाचं आरक्षण मिळालं पाहिजे. आता हे बांधवाचं मला नाव माहीत नाही, त्यांनी सांगितलं किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी असं काही नियोजन आहे, काही केला म्हणजे मंडळ काही स्थापन केली नव्हती. त्यांना सांगू इच्छितो की नियोजन आयोगाचा बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची 2% रॉयल्टी फक्त SC आणि ST या दोन समाजाच्या नावानं केलेलं आहे. ही 2% रॉयल्टी जर त्यांच्या नावाने केली नसती, तर परिवाराच्या नावाने केली असतील, तर परिवार जगामध्ये श्रीमंत असतात. जी रॉयल्टी आहे 1972 सरकारने सार्वजनिक करून त्याचं सहकार क्षेत्र केलं आणि सहकार क्षेत्र सध्या ओबीसीच्या ताब्यात आहे. तुम्ही जो अभ्यास केला तो अभ्यास हा वेगळा, तुमचा हिंदुत्वाचा अभ्यास आहे. तुम्ही फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊचा अभ्यास करा. तुम्हाला नियोजन आयोग काय आहे, नीती आयोग काय आहे, हे सर्व निधी आयोग काय आहे, या आयोगाचा अभ्यासच केला नाही. संविधानाची 2% रॉयल्टी फक्त SC आणि ST साठी आहे, तर आपल्या एका वर्षाला 3 बिलियन किंवा 4 ट्रिलियन अशी जी उत्पन्न असते, त्याच्या 2% प्रॉपर्टी ही स्पेशल आपल्या समाजाची बाबासाहेबांना समाजाच्या नावाने केली आहे. SC आणि ST ज्या वेळेला संविधान सभागृहामध्ये TT कृष्णामाचार्यांनी बाबासाहेबाला प्रश्न विचारला की बाबासाहेब, या देशाचं संविधान तुम्ही एकट्याने लिहिलं, ही जी रॉयल्टी आहे तुमच्या नावाने करायची की यशवंतच्या नावाने करायची? त्यावेळेला बाबासाहेबांनी सांगितलं, मला एक यशवंत नाही, मला 13 कोटी यशवंत आहे, ही त्यांच्या नावाने झाली पाहिजे आणि तिथून आमची प्रगती आहे. दिल्याच्या नंतर बेमान होणं, बेमानाची काही स्थिती असते, परंतु तुम्ही प्रगतीच करायची, न मागता ही कोणी देत नाही. तुम्ही संघर्ष करायचा नाही, अभ्यास करायचा नाही, कोणाला देऊन फायदा नाही. मी यावेळी एवढंच सांगतो की जर सरकारला जर वर्गीकरण करायचं असतं तर सरकारनं हा तमाशा उभा केला नसता. सरकारला वर्गीकरण करायचं नाही, फक्त भांडणाचा उद्देश आहे आणि वर्गीकरण करायचा अधिकार राज्याला नाही, वर्गीकरण करायचा अधिकार केंद्राला आहे आणि जे काही वर्गीकरण होणार ते संविधानिक नाही. कारण बदर समितीचा अहवाल केंद्राने किंवा राज्याने हा लोकांना माहीतच नाही, तर ऑब्जेक्शन कशात घ्यायचं? कोणालाच माहिती नाही, फक्त सरकारला माहिती आहे आणि ऑब्जेक्शन 4 दिवस मागितलं. त्यामुळं हे जे वर्गीकरण आहे या सरकारला फक्त भांडणं अपेक्षित आहे आणि ते होत नाही. म्हणून अमर साबळेला पुढं करून आणखी कोणाला पुढं करून ते कोर्टामध्ये दाखल करतात. आता दाभाडे साहेबांनी सांगितलं की सुप्रीम कोर्टाचा निर्णय, जर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तर ती अपील दाखल व्हायलाच नाही पाहिजे वर्गीकरणाची. जर वर्गीकरणाची अपील जर सुप्रीम कोर्टाने दाखल करून घेतलं याचा अर्थ स्पष्ट आहे की सुप्रीम कोर्ट हे म्हणजे गांडोळाप्रमाणे 2 बाजून वागत. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि